श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 56। राहेरला वामन पेधीच्या मूर्त पत्नीस जीवनदान। सर्वज्ञांचे राहेरला वास्तव्य होते। ते सर्वज्ञ वामन पेधीच्या घरी भिक्षेसाठी जायचे। एके दिवशी त्यांची पत्नी मरण पावली। तिला स्मशानात आणले। सर्वज्ञ पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते। ते वामन पेधी आले। सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागले आणि म्हणाले, जी सर्वज्ञांना रोज जी भिक्षा वाढायची ती मरण पावली जी। मी गरीब ब्राह्मण, रोजचे अर्धा एक पायलीचे अन्न लागते, एवढी लेकरे आहेत जी। सर्वज्ञ ते जाऊ लागले। त्याने म्हटले, जी ते आपल्याला कशासाठी नेऊ? सर्वज्ञ म्हणाले, चला ना। मग सर्वज्ञांनी त्यांचा हात आपल्या श्रीकरात धरला आणि त्या ठिकाणी गेले। सर्वज्ञ उकड मांडी घालून बसले। त्या बाईची हनवटी धरली आणि सर्वज्ञांनी म्हटले, बाई उठा, आमची तुमच्याकडून एक भिक्षा घ्यायची बाकी आहे। आणि ती लगेच जिवंत झाली, दुसरे लुगडे नेसली, आपल्या घरी आली। मग भिक्षेची तयारी केली। वामन पेधींनी सर्वज्ञांना विनंती केली, जी आपण माझ्याकडे भिक्षेला यावे जी। मग सर्वज्ञ भिक्षेसाठी त्यांच्याकडे गेले। ती बाई भिक्षा घेऊन आली। मग सर्वज्ञ म्हणाले, बाई तुम्ही जर आम्हाला आता भिक्षा वाढली तर आमची एक भिक्षा तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही। शिवाय ती जर आता आम्ही तुमच्या हातून घेतली तर मग तुमच्या समोर मृत्यू आहेच। आणि ती भयभीत झाली। मग तिने वामन पेधींच्या हातात भिक्षा दिली व त्यांनी सर्वज्ञांना भिक्षा वाढली। भावार्थ, सर्वज्ञांनी एक भिक्षा तिच्याकडे शिल्लक ठेवून तिला पूर्ण 100 वर्षाचे आयुष्य दिले। मग सर्वज्ञ गंगा नदीवर गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।